हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी हेअर वॉश केलेत, नाहीतर म्हणताल किचनमध्ये केस मोकळे करून स्वयंपाक करते. मी क्लिप लावणार आहे स्वयंपाक करताना. जस्ट मी आत्ता एंट्री केली गाईज आणि चहा ऑलरेडी बनत आहे. तर मी आज हेअर वॉश केलं, काल तेल लावलं होतं ना गाईज. खूप डोकं दुखत होतं गाईज, ट्रॅव्हलिंग करून करून खूप डोकं दुखत होतं आणि बरं पण नाही आहे मला. तसं खूप सर्दी झाली आहे आणि खूप शेंबूड येत आहे गाईज नाकामध्ये. हां, आणि तुम्हाला एक सांगते, मला ऑफिसमध्ये शेंबडी म्हणत होते, नाहीतर तसंच म्हणताल गाईज, टाईमपास. तर चला, मी आता रात्रीचा उरलेला भात आहे गाईज, त्याला फोडणी देत आहे. वेस्ट नाही करायचं ना गाईज. तर चला, ठीक आहे, चलो गाईज. थोडं लाँग व्हिडिओ आहे, थोडं टाईम लागेल, पूर्ण बघा आणि सविस्तर सांगणार आहे, ठीक आहे. ऑलमोस्ट मी टाकलेलं असेनच. तर त्यामध्ये कांदा, टमाटा, कांदा मसाला, जिरा मोहरा, कढीपत्ता हे सगळं टाकायचं आणि फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. तर रात्रीचा उरलेला भात फोडून घ्यायचा पहिला, ठीक आहे, आणि टाकायचं. हळद पण टाकायचं, मीठ पण टाकायचं तेलामध्येच, ठीक आहे गाईज. तर पूर्ण भात तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही भात टाकू शकता. मला एवढा पाहिजे कढई भरलेला आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं गाईज, ठीक आहे. जसं मी केलं आहे बघा, पूर्ण कढई भरले आणि हे कढई माझ्या घरात लगेच खतम होणार आहे, ठीक आहे. तर चला बघा, मी काय काय टाकलं होतं तुम्हाला तर सांगितले. कांदा, टमाटा, जिरा मोहरा, कढीपत्ता, हळद, मीठ आणि कांदा मसाला एवढं टाकायचं. तुम्हाला चिकन मसाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. आणि तर ते मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं ठेवायचं, फक्त फिरून फिरून ना सगळं मिक्स करायचं. आणि नंतर शेवटी कोथिंबीर टाकायची. जर पाहिजे असेल तर टाका, नाही पाहिजे असेल तर स्किप करा. ओके, मला पाहिजे तर मी टाकलेलं आहे. तर मस्तपैकी झालेलं आहे गाईस. हे दिसायला एवढं चांगलं लागतं. आणि रात्रीचा भात उरलेला फेकू नका, ठीक आहे गाईस. नाश्ता बनतो आणि आमच्या घरात सगळेजण आवडीने खातात. मी तर स्पेशली आवडीने खाते. आणि बघा, मस्तपैकी असं फिरून घ्यायचा सगळा मसाला त्या भातामध्ये मिक्स करून घ्यायचा गाईस, ठीक आहे. तर बघा, ह्या प्रकारचा झालेला आहे मस्तपैकी भात. तर आपला मस्तपैकी झालेला आहे. तर आपण नाश्ता करणार आहोत. तर चलो करते हे. तर गाईस फायनली बनून झालेला आहे वगरणे अण्णा बोलतात त्याला, म्हणजेच रात्रीचा उरलेला भाताचा फोडणीचा भात आहे ना, असं, ठीक आहे. तर मी बनवलेलं आहे. मी आता थोडंसं नाश्ता करते गाईस आणि तुमच्या समोर करणार आहे गाईस. जर खायचं असेल तर पटापट येऊ शकता आणि खाऊ शकता, ठीक आहे. आणि बघा कसं खाते गाईस. आणि हां, मला चहा पाहिजे गाईस. चहा असेल तर मी नाश्ता जातो सगळं जेवढं पण घेतलं आहे प्लेटमध्ये, ठीक आहे. तर चला, आपण नाश्ता करूया मस्तपैकी. हे गाईस, चल, माझ्यासाठी एवढं घेतलं आहे आणि हा चहा आहे मस्तपैकी गाईस, है ना. तर चला, मी खाणार आहे आता मस्तपैकी. बघा गाईस, तर तुम्ही बघू शकता गाईस, हे काय केस आहे. तर चला, ठीक आहे, फर्स्ट बाईट घ्या, खाऊ घ्या, ठीक आहे. आता मी खाते. झटकेपट रेसिपी आहे गाईस, काय कामधाम नाही आहे. आणि गाईस, माझ्यासारखं कोण खातं एक बाईट भाताचा, एक बाईट चहाचा सिप. मला तर असंच आवडतं, तिखट आणि गोड मिक्स. हा, आणि गाईस मला माहिती आहे का, अगोदरच्या ह्याच्यामध्ये लग्न असायचं माहिती आहे का तुम्हाला. तर तिकडे वरण भात आणि बुंदे असायचे आणि कसली बटाट्याची भाजी किंवा वाटाण्याची भाजी असं असायचं ना गाईस. तर मी काय करायचं, वरण भात आणि बुंदे एवढंच घ्यायचे आणि ते सगळं तिन्ही मिक्स करून खायचे गाईस. मला खूप आवडतं गोडमध्ये तिखटमध्ये गोड खायला. असं कोण कोण आहे कमेंट करा मला गाईस, ठीक. तर चला, पटापट खाते मी, नाहीतर असंच बोलत बसेल आणि माझा चहा थंड होत आहे. तर गाईस, तुम्ही बघू शकता, मी टेरेसवरनं कपडे सुकलेले आणलेत. काल गावाकडनं आले होते, खूप सारे कपडे होते गाईस. हे सगळे धुतले, सुकवायला टाकलं वरती घेऊन जाऊन आणि आता खाली आणले. काल नाही आणले, काल सकाळी धुतले होते 7 वाजता. तर आता मी आणलेत कपडे, घडी मारते बघा, पटापट काम करते आता कसं, ठीक आहे ना. तर चला, मी कपड्याची घडी घालते. बघा किती सारे कपडे दाखवते तुम्हाला, चला.
मध्ये आलेली आहे गाईज मी. तर मी आता शेजारी सिलेंडर घेतला होता, तर त्याचे पैसे द्यायचे आहेत गाईज, तर मी देऊन टाकते. तर चला मी काढते पैसे, ठीक आहे. चल, सोबत माझी भाजी पण आहे बघा गाईस, कसं हात टाकते. तिला म्हटलं लवकर काढायचं नाही तर परत आतमध्ये जातात. तिला खरंच वाटलं असं होऊ शकता गाईज. मी माझ्याकडे 20 रुपये होते बघा गाईज. ती म्हणती कमी पडले तर हे पण दे त्यांना, पण तिला माहीत नाही किती द्यायचे. ती छोटी आहे ना गाईज. बघा तिच्याकडे 20 रुपये होते काहीतरी थंडा पिण्यासाठी, पण तिने मला दिलेत गाईज. अशी भाजी भेटायला नशीब लागतं आहे की नाही गाईज. बघा मी बाहेर चालली आहे गाईज, बघू शकता. तर चला, ही मीच आहे गाईज. मी घरी आली आहे. तर तुम्ही बघू शकता ATM मध्ये गेले ते 1000 रुपये काढायचे होते गाईज, कारण की सिलेंडरचे द्यायचे होते. तर सिलेंडर आता झाले, आता किती 15-20 दिवस झाले तेव्हा त्यांनी दिलं होतं. तर त्याचे पैसे मी दिले नव्हते. तर म्हटलं चला, त्यांनी तर मागितले नाही, का खोटं बोलायचं. त्यांनी मागितले नाही. ते म्हटले तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा द्या. आणि तर त्यांनी मागितलं नाही म्हणून आपण असंच नाही बसायचं. आपल्याला माहिती आहे आपण घेतो तर आपलं देणं कर्तव्य आहे ना गाईस. तर म्हटलं चला आज आपण, तसं पण मी तिकडं गेलते ATMकडेच काम होतं, तर म्हटलं चला आपण देऊया. तर देऊन टाकले गाईस. एक बोझ हलका झाला. तर गाईज माझी भाची, मी काहीतरी पुण्य केलं असं मला अशी भाची भेटली. तुम्हाला सांगते गाईज, ती लहानपणापासून मला खूप प्रेम करते आणि मी पण खूप, माझी फेवरेट पर्सन आहे माझ्या घरात ती. तिच्याशिवाय मी नाही राहू शकत आणि माझ्याशिवाय ती नाही राहू शकत गाईज. तर आम्ही दोघे एक दुसऱ्यांसाठीच आहे असं वाटतं गाईज. सगळेजण बोलतात की काय आत्या भाची, आत्या भाची, आत्या भाची. तर तुम्ही बघू शकता गाईज, आत्तू भाची एक नंबर जोडी. आणि कसं दिसतं बघा गाईज माझी भाची. लवी बाबू, लवी टाकते. कसं आहे बघा गाईज. लेकरांना माया केलं तर ना ते लोक खूप चांगलं राहतात आपल्यासोबत ना. मी तर माझ्या भावाच्या पोरीला खूप प्रेम करते, ती पण तेवढंच करते गाईज. मीला सोडून नाही राहू शकत गाईज. तुम्हाला सांगते, आता गावाकडे गेलते ना गाईज, तर सगळे गावाकडनं आले. तिची मम्मी पप्पा सगळे आले, तरी ती माझ्याकडे राहिली गाईज. एक आठवडाभर माझ्यासोबत होती ती गावाकडे. माहिती, तिला मी असलं तर कोणच नको गाईज. मला खूप आवडते ही गाईज. माझी भाची बघा, सेम बघा. आज मी हे बांधलंय ना बघा, सेम टू सेम तिने पण बांधलंय बघा गाईज. किती छान दिसतं ना गाईज आम्ही दोघेजण. तर सेम टू सेम हेअरस्टाईल वगैरे. हाय गाइस, आज तुम्हारे से मेरे को कुछ बात करना है. मेरे आत्ता को शेयर करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो, लाइक करो, शेयर करो, कमेंट करो, वो सब करना प्लीज़ गाइस. प्लीज़ गाइस, आज मेरे चैनल को सब्सक्राइब करो, कमेंट करो, सपोर्ट करो गाइस. मेरे आते तो एकदम खाना जबरदस्त बनाती है, इतना अच्छा बनाती है क्या गाईज. आजचा व्हिडिओ एवढाच होता गाईज, है ना. तर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा गाईज. माझा चॅनल प्लीज सपोर्ट करा प्लीज. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. लव यू.